तुला काही सांगायचं आहे का बानू? वय काय? आता म्या देवांच्या वैद्याचं नाव ऐकलं तर म्या त्यासनी भेटले हाय हेच सांगायचं होतं मला. नारायण नारायण. हिची आणि धन्वंतरींची भेट झाली आहे? होय. नाही, खरं तर ते हात जेजुरीतच आले होते, पर त्यासनी देवांचं दर्शन झालं नाही म्हणून ते वस्तीवर आले. तेव्हा समधीकडं दिवाळीचा सण होता. समधेजण लय आनंदात होते आणि तेव्हाच देवांनी मला सांगितलं का त्या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा करायची असते. आता देवांनी सांगितलं नसतं तर आमच्या ध्यानात बी आलं नसतं बघा. पर त्याच वेळेला तत ते धन्वंतरी देव आलं. देवांचं जेजुरीत दर्शन झालं नाही म्हणून ते वस्तीवर आले होते आणि मग वस्तीवरल्या समध्यांनी त्याची पूजा केली. पण मला खात्री आहे की तेव्हाही तुला ठाऊक असेलच की श्री धन्वंतरी हे श्री विष्णूंचे रूप आहे. नाही जी, मला खरंच ते काय बी ठाऊक नव्हतं बघा. आता यावर मी खरंच विश्वास ठेवायचा की नाही हाच प्रश्न मला पडला आहे. आता तुम्हाला खोटं वाटत असेल त्याला मी काय करू? म्हाळसा, बानू जे काही सांगत आहे ते सत्य आहे. मुनिवर, श्री म्हाळसा देवींचा क्रोध अनावर होण्याआधी आपण आख्यानाला पुन्हा प्रारंभ करावा. होय प्रभू, परंतु आता या परिस्थितीत अनुमती तरी कशी मागणार? देवी, त्यावेळी झालं ते झालं. आता त्याबद्दल विचार करून काही हाती लागणार नाही. त्यामुळे आपण आख्यानावर लक्ष केंद्रित करावं असं मी सुचवू इच्छितो. होय, आणि त्यातूनच काही गोष्टी हाती लागू शकतील. नारायण नारायण. देवी, मी आख्यानाला पुन्हा प्रारंभ करावा का? होय मुनिवर. नारायण नारायण. तर देवांचे वैद्य, माझ्या आराध्यांचे रूप श्री धन्वंतरी हे अमृताचा कुंभ घेऊन समुद्र मंथनातून बाहेर आले. हे रत्न आता कोणाला मिळणार याची उत्सुकता साऱ्या सृष्टीलाच लागून राहिली होती. कारण वाद होणार हे निश्चितच होते. त्रिमूर्ती आता काय करणार याचे वेध साऱ्या सृष्टीला लागले होते. एका नव्या अध्यायाचीच सुरुवात होणार होती. क्षीरसागराच्या काठावर आता धन्वंतरींच्या भोवती सारे गोळा होऊ लागले होते. या समुद्र मंथनातून बाहेर आलेले हे अमृत पुन्हा सर्व सृष्टीच्या कल्याणासाठी उपयोगी ठरेल. या अमृताच्या गुणाने मृत्यूलाही शरण आणता येऊ शकते हे सर्वांना ज्ञात आहे. होय, आणि त्याचा प्रत्यय या सृष्टीने अनेक वेळा घेतला आहे. परंतु अमृताकडे केवळ अमरत्व प्राप्त करणे, केवळ चिरंजीवित्व प्राप्त करण्याचे एक साधन म्हणून पाहणे अयोग्य आहे. हे धन्वंतरी, आपण हे अमृत कुंभ घेऊन आलात हे बरेच झाले. आणि आता देवांच्याकडे पुन्हा हे अमृत आल्यानंतर
त्याचा अत्यंत योग्य असाच वापर केला जाईल. आजवर देवांनी कधीही अमृताचा दुरुपयोग केलेला नाही आणि भविष्यातही तो होणार नाही. उलट देवानी या अमृतकुंभाचे रक्षणच केलेले आहे आणि भविष्यातही ते प्राणपणाने केले जाईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. अर्थात देवेंद्र. थांबा. काय झालं बळी? हे वाटप दैत्यांना मान्य नाही. जेव्हा या समुद्र मंथनाला प्रारंभ झाला तेव्हाच आम्हाला असे काहीतरी घडेल याची प्रचिती होती. देवांकडे जे काय आहे ते त्यांनी कपटाने मिळवले आहे. येथून पुढे त्यांना ते शक्य नाही. देवेंद्र, देवांनी त्यांच्या मर्यादेत राहावं. बळी, देवांचे सामर्थ्य तुला ठाऊक नाही. ते दिसतच आहे. याआधी दैत्यांकडून तुम्ही पराभूत झाला आहात आणि आम्हाला आव्हान देण्याचे धाडस तुम्ही करत आहात. आव्हान नव्हे बळी, आव्हान नव्हे, अधिकार. कसला अधिकार? या अमृतावर केवळ आणि केवळ देवांचाच अधिकार आहे. आम्हाला ते अमान्य आहे. ठीक आहे, मग आता याचा निर्णय त्रिमूर्तीच घेतील. महादेव, आपल्या मनात तेच आहे जे माझ्या मनात आहे. होय ब्रह्मदेव, हा क्षणच असा आहे की देव आणि दैत्य कोणाचेही ऐकणार नाहीत. दैत्यांनो, घाबरू नका. हे अमृत आपल्यालाच मिळणार. हा या दैत्यराज बळीचा शब्द आहे. आणि हे अमृत केवळ देवांनाच मिळेल हा या देवेंद्राचा शब्द आहे तुम्हाला. स्वामी, आपण यातून मार्ग काढायचा कसा? माधवा, तुम्ही तुमच्या मूळ रूपात या ठिकाणी आलात तर ह्यातून मार्ग काढायला तुमचे सहाय्य होईल. माधवा, सर्वांनाच तुमची प्रतीक्षा होते. त्याशिवाय कलह थांबणार नाही. देवेंद्र, बळी, आपण अशा प्रकारे भांडण करणं उचित आहे का हे सांगा. आतापर्यंत जे अमृत समुद्रातून बाहेर पडावं ह्यासाठी तुम्ही एकत्र आलात. आता त्याच अमृतासाठी तुम्ही हा वाद घालताय. याचा प्रारंभ देवानीच केला आहे. बळी, तुझ्या शब्दांमध्ये जे असत्य लपले आहे ते साक्षात श्री विष्णूंच्या ध्यानी येणार नाही असे वाटले की काय तुला? काहीही असत्य नाही आहे. हे अमृत पुन्हा देवांच्याकडे गेले तर आमच्यावर पुन्हा अन्याय झाला हे सिद्ध होईल. पण दैत्यांकडेही मृत्यूला हुलकावणी देणारी विद्या आहेच. असेल ही. बळी, असेल नाही, आहेच. परंतु दैत्यगुरु शुक्राचार्य यांना ती संजीवनी विद्या जरी अवगत असली तरी तिचा उपयोग केवळ आणि केवळ दैत्यांच्या हितासाठीच आणि आवश्यकता असेल तेव्हाच ते करतील हे सत्य आहे. मग प्रभो, हा आम्हा देवांवर अन्याय नव्हे का?
इंद्रदेव, वाद नकोय. जसं दैत्यगुरूंना ती विद्या अवगत आहे, तसंच देवगुरूंना देखील ती विद्या ज्ञात आहे. देवेंद्र, या कलहाचं जे मूळ आहे त्याबद्दल निष्कर्ष काढणं प्रथम आवश्यक आहे. बळी, ह्या आधी अमृत देवलोकी होते, त्यामुळे ते तसंच राहावं. बळी, ह्यातच साऱ्यांचे हित आहे. आता हे मान्य करण्या वाचून दैत्यांना गत्यंतरच नाही. साक्षात त्रिमूर्तींचा हा निर्णय दैत्यांना मान्य करावाच लागेल. नाही. मला आणि दैत्य कुळाला हा निर्णय मान्य नाही. नारायण नारायण. तर भक्तजन हो, परिस्थितीच अशी समोर आली होती. आता काय करावे आणि काय नको हे कोणालाही सांगता येत नव्हते. देव त्यांच्या भूमिकेवर अडून राहिले होते आणि दैत्य त्यांच्या. ज्या अमृतामुळे मृत्यूला देखील शरण आणता येते, अशा अमृताचे स्वामित्व कोणाला नको असेल. तो मोह साऱ्यांनाच झाला होता. आता भविष्यात काय होईल हे सांगता येणं कठीण होतं. साक्षात त्रिमूर्तींचं म्हणणं देखील कोणीही ऐकून घ्यायला तयार झालं नव्हतं. मग पुढे काय झालं? देवी, आता अमृताचे वाटप होणार हे जवळजवळ निश्चितच झाले होते. कारण दुसरा मार्ग तरी काय निघणार? काहीतरी मार्ग नक्कीच असेल ना? नारायण नारायण. देवी, सूर्यास्त झाला. नाहीतर त्यावेळी काय घडले होते हे सांगण्याची ओढ मला देखील लागली होती. परंतु नियम हा नियम आहे मुनिवर. मला देखील हे कळतं. नारायण नारायण. देवी, आजचे आख्यान याच ठिकाणी थांबवतो. एक अशी एक घटना घडेल की ज्यातून तुला एक संकेत मिळेल. म्हाळसा, म्हाळसा, तुम्ही मला हाक मारलीत? होय, पण तू तुझ्या विचारात इतकी गढून गेली होतीस की तुझ्या आजूबाजूला काय चाललंय ह्याकडे तुझे लक्षच नव्हते. हो, खरंच हे विचार. म्हाळसा, कसला विचार करत होता आपण? नाही, काही विशेष नाही. विशेष नसतं तर तुम्ही ह्या विचारात अशा गढून गेला नसतात देवी. म्हाळसा, काय झाले? हे आख्यान सुरू होण्यापूर्वी तुम्ही मला सांगितले होते की या कथेचा माझ्या रूपाशी काही संबंध आहे म्हणून. पण असं अजून तरी मला काही जाणवलं नाही. असा काय संबंध आहे माझ्या रूपाशी हे मला कधी समजेल? ह्या संदर्भात तुला ते प्रधानजी सांगू शकतील. देवी, अमृताचं वाटप कसं करावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता आणि त्यासाठी मला स्त्रीरूप धारण करावं लागलं.
हो, तुम्ही म्हणाला होतात. देवी, मी घेतलेलं ते मोहिनी रूप तुमच्या रूपाशी जोडलं गेलं आहे. नारायण नारायण. काय तुम्ही खरं सांगताय? होय देवी. श्री विष्णू, मला अजून सांगा ना त्याबद्दल. त्यासाठी मात्र तुम्हाला आख्यानाला पुन्हा प्रारंभ होईपर्यंत थांबावं लागेल. धन्वंतरी, प्रणाम प्रभू. प्रणाम देवी. धन्वंतरी, आपण या इथे? हो, आख्यानात उल्लेख आला हे निमित्त साधून दर्शनाला आलो. शुभम भवतु. धन्वंतरी, आपण आहात म्हणून मला माझ्या भक्तांची चिंता नाही. तुमची कृपा सदैव माझ्या भक्तांवर असावी. देवा, आपल्या भक्तांना कोणत्याही दुर्धर आजारातून मी बरे करेन. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेईन. माझी चिंता मिटली. देवी, आपण कधीही सहाय्यास बोलवावे. आपण सांगाल त्या भक्ताला आजारातून पूर्ण बरे करून त्याची प्रकृती स्वस्थ करेन. नक्की सांगेन. आज्ञा असावी. म्हाळसा, आज धन्वंतरी यांनी असं अचानक दर्शन देऊन असे का सांगितले? म्हाळसा, त्यांनी सांगितलं ना की आख्यानात समुद्र मंथनाच्या कथेत त्यांचा संदर्भ आला आणि म्हणून ते आले. तुला काही शंका वाटते का? नाही, असे अचानक घडले म्हणून मला वाटले. म्हाळसा, त्यांनी तुला सांगितलं आहे ना की जेव्हा तुला त्यांचे सहाय्य हवे असेल तेव्हा ते येतील म्हणून. हे महत्वाचे. म्हाळसा, तुला फार मोठा अधिकार प्राप्त झाला आहे आणि त्यामुळे तू कोणालाही त्यांच्या सहाय्याने बरे करू शकशील. ही फार मोठी गोष्ट आहे. हो, मी प्रजेसाठी हे नक्कीच करेन. प्रजा स्वस्थ असावी, प्रजेचे आरोग्य उत्तम असावे असे मला नेहमीच वाटते. हे ध्यानात ठेव. हो. चुकीच्या वेळी सूर्यास्त झाला. मला आख्यानातून कळलं असतं की श्री विष्णूंनी मोहिनी रूप अवतार का घेतला ते. म्हाळसा, जसं तुला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचं दर्शन घडलं तसं तेही घडेल. केवळ प्रतीक्षा कर.